लहान मुलांसाठी ही स्पेशल रेसिपी आहे। यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत नॉनव्हेजचे, लहान मुलांसाठी स्पेशली रेसिपी मी घेऊन आलेली आहे। मला ही रेसिपी माझी मुलं लहान असल्यामुळे बनवावीच लागते। म्हटलं चला आज आपण शेअर पण करूया। मी अशा पद्धतीने बनवते, माझी मुलं खूप आवडीने खातात, तर आज म्हटलं तुम्हाला ही रेसिपी आपण शेअर करू। सर्वप्रथम कांदा पातळ असे उभे काप करून घ्यायचे आहेत कांद्याचे। कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर आहे, मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे। आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य कोथिंबीर, कढीपत्ता, असा कांदा उभा कापून घ्यायचा पातळ, आणि लिंबू लागणार आहे थोडंसं चव येण्यासाठी। आणि हे बघा, हे आहे चिकन। आपल्याला हे फ्रेश छान धुवून घ्यायचं आहे सर्वप्रथम, आणि याचे छान असे पातळ काप करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे, म्हणजे ते शिजलं जातं चांगल्या प्रकारे। आणि आपण याला मस्त असं हळद मीठ लावून घेऊ छान असं अशा प्रकारे आपल्याला अगोदर हे असं हळद मीठ लावून घ्यायचं आहे। हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेऊ। खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांसाठी स्पेशली आहे ही, कारण मुलं तिखट जास्त खात नाहीत, त्यामुळे ही अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। 2 ते 3 मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। थोडंसं त्याच्यासाठी आपल्याला थोडासा मसाला घ्यायचा आहे। वेलची वगैरे असं, जिरा, दालचिनी, लवंग थोडीशी एकच घ्यायची आहे। तेलामध्ये असा हा मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे आपल्याला। जिरं, लसणाच्या पाकळ्या, मिरची भाजून घ्यायचे आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे हळद मीठ लावून ठेवलेले पीस टाकायचे आहेत। कुकरमध्ये हे घ्यायचं आहे आपल्याला टाकून सर्व। 5 मिनिटं 10 मिनिटामध्ये हे आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचे आहे। हे मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पटकन होते, या रेसिपीला खूप वेळ लागत नाही। एकीकडे आपण भात शिजवून घ्यायचा आहे, पुढचा मस्त असा पांढरा भात शिजवून घ्यायचा आहे। मुलांसाठी स्पेशली आपल्याला कमी तिखटवाली भाजी बनवावी लागते, आणि कोथिंबीर टाकायची आहे। एक 10 मिनिटे आपल्याला हे असं झाकण लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे शिजलेलं आहे की नाही। तर आपली रेसिपी तयारच झालेली आहे। तर ट्राय करण्यासाठी आलेली आहे तस्मयकडे। तस्मयसाठी मला अशीच भाजी बनवावी लागते, आणि त्याला आवडलेली आहे, खूप छान आहे बोलतोय मम्मा, मस्त। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता आणि मुलं खूप आवडीने खातात। तर चला, आपला पूर्ण रेसिपी व्हिडिओ तर झालाच आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।